आमच्यावर विश्वास ठेवा, आमच्यावर या ठिकाणी तुमचा आशीर्वाद या ठिकाणी ठेवा. गफूरबाई तुम्ही सुद्धा या ठिकाणी इथं आहे, सगळी सहकारी मंडळी इथं आहेत, त्यामुळे निश्चित तुम्ही आशीर्वाद द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. या ठिकाणी एक छोटासा सत्कार आहे भाऊ. एका नौशादभाई मुलानी यांनी ओपन मधून उमेदवारी सर्वसाधारण म्हणून भरली होती आणि त्या व्यक्तीनं मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी म्हणजे आजच मी स्वतः विड्रॉल करतोय अशा पद्धतीची घोषणा ते अधिकृत करणार आहेत. प्रथमतः त्यांचा आणि आमच्या अंजुमबाबी या ठिकाणी आहेत, त्यांनी गेले इलेक्शन या ठिकाणी लढल्या होत्या आणि चांगल्या पद्धतीची मतं त्यांनी, चांगला परिवार त्यांना मानणार आहे. त्या दोघांचाही सन्मान या ठिकाणी आदरणीय भाऊंच्या हस्ते, आदरणीय दादांच्या व भैयासाहेबांच्या हस्ते व्हावा अशा पद्धतीची मी विनंती. नौशाद भाई बाबी या. सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा, कारण इंदापूर शहराला सुसंस्कार देण्याचं स्वप्न आणि त्यासाठी अविरत झगडत असलेले सन्माननीय प्रदीपदादा गारटकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अगदी ज्यांनी आपली उमेदवारी अधिकृतपणे त्यांनी उमेश क्षीरसागर, म्हणजे उमेश क्षीरसागर हा सुद्धा कच्चा नाही बरं का, अगदी आपण कधी अर्ध्या रात्रीचे त्याला आवाज द्या, आपल्यासाठी तो हक्काच आहे. या ठिकाणी आदरणीय प्रदीपदादा गारटकर आपल्याला संबोधित करतील. कृष्णा भीमा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सरस्वतीनगर परिसरातील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील, या ठिकाणी सोनाई परिवाराचे आणि भारतीय जनता पार्टीचे असलेले नेते म्हणजे प्रवीण माने, व्यासपीठावर उपस्थित सर्वच राजकीय पक्षाचे विचाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित सर्व सरस्वतीनगर भागातील सर्व मतदार, सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, उद्याच्या 2 तारखेला आपल्याला मतदान करायचंय इंदापूर नगरपालिकेसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी. हे मतदान स्थानिक असलेल्या या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या उमेदवारांना का करायचं हा विषय सांगण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. आपला अधिकचा वेळ घेणार नाही, अजूनही 4-5 ठिकाणी पुढे जायचं आहे. तर एक गोष्ट, आता नागरिकांना काही गोष्टीचे प्रश्न पडलेत, तर त्या प्रश्नाला, तुमच्या प्रश्नाला, मनातल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी इथं उभा आहे. की प्रत्येकाला असं वाटतं की हा राजकीय पक्ष, जिल्ह्याचा अध्यक्ष याला सोडून हा मनुष्य आज ही स्थानिक आघाडी का करतो, तर त्याचं कारण आहे या राज्याचा जे काही कॅबिनेट मंत्रीपद आपण घेतलंय, या माणसाला या ठिकाणी मोठं करताना मी जे गेली 40-45 वर्ष या तालुक्यामध्ये जे कार्य करतो, मी रक्त ओतून या ठिकाणी काम केलं. मी इतकी जी मेहनत घेतली, एक कार्यकर्ता माझा सामान्य कार्यकर्ता, याच्या ताकदीवरती मलाही कुठलं राजकीय वारस, मी राजकारणातला माझं घर नाही, अशीच सगळी गावागावातली मुलं बरोबर घेऊन आज एवढा मोठा संघर्ष उभा करत 75,000 मतं मी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात 2004 साली या विधानसभेमध्ये घेतली. एवढं मोठं मतदान घेतल्यानंतर मी 9 सालची विधानसभा, मी हे जे असलेले कॅबिनेट मंत्री त्या काळाला माझ्या 2004च्या निवडणुकीत भाऊ तुमच्या स्टेजवर होते, मी एकाकी लढत होतो. मनात वाईट कधी हेतू धरला नाही, ठीक आहे नसतील माझ्याबरोबर आले, पण 2009च्या निवडणुकीमध्ये मी या माणसाच्या पाठीशी उभं राहिलो, भक्कम उभं राहिलो. नुसतं 9 साल नाही, 9, 14, 19 आणि परवाच्या 24, 4 विधानसभेला माझं सगळं मतदान मी त्यांच्याकडे डायव्हर्ट केलं.
त्यांच्या पारड्यामध्ये घातलं आणि चारही वेळेला त्यांना निवडून आणण्यामध्ये मी एक सिंहाचा वाटा उचलला. त्यावेळेतले राष्ट्रवादीतले असलेले अनेक मातब्बर नेते हे ऐन निवडणुकीच्या वेळेला त्यांना सोडून गेले होते. मीच एक असा नेता होतो, सगळ्या दुनियेने बघितलेलं आहे, ठामपूर्वक उभा राहिलो होतो आणि ठामपूर्वक उभारून यांचा ती ताकद देण्याचं काम मी केलं होतं. मी होतो म्हणून तुम्ही आमदार झाला आणि या भागाचा विकास दिसतो नाच, तो मी त्यांना आमदार केलं म्हणून ते मंत्री झाले, म्हणून तुमचा विकास झाला. हे आमदार नसते, हे मंत्री नसते तर विकास झाला असता. या पद्धतीनं मला आपल्याला सगळ्या लोकांना सांगायचं आहे की इतकं जर एखाद्या माणसासाठी केल्यानंतर उद्याच्या या निवडणुकीमध्ये माझं फक्त म्हणणं असं होतं, मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि मी जिल्ह्याचा अध्यक्ष असताना सगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक नगरपालिका सगळ्या ठिकाणी मी जाऊन प्रयत्न करून सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिका निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय, पंचायत समित्या निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय, माझा वेळ देतोय, पळतोय आणि 1 का 2 वर्ष मी 8 वर्ष पळतोय. असं असताना मी फक्त म्हटलं होतं की या नगरपालिकेमध्ये उद्याच्या निवडणुकीत जो पदाधिकारी कार्यकर्ता आहे त्याला आपल्याला या ठिकाणी संधी द्या. कोण ज्यांनी या आपल्या पक्षासाठी ज्यांनी कष्ट घेतले, प्रामाणिकपणे ज्यांनी काम केलं, पक्ष ज्यांनी वाढवला त्याला आधी संधी द्या आणि मग दुसऱ्याचा विचार करा. तर आमचं म्हणणं त्या ठिकाणी या असलेल्या कॅबिनेटमध्ये, आता कॅबिनेट झाले, हवा डोक्यात शिरली, त्यामुळे यांना आता ते सगळं जग ठेंग वाटायला लागलं आणि मग या लोकांनी या ठिकाणी विरोध करायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात निवडणुकीच्या 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट मी हर्षवर्धन भाऊंना विचारलं होतं की उद्याच्या नगरपालिकेत तुमची भूमिका काय, तर त्यांनी मला उघड आणि स्पष्ट सांगितलं होतं, तुम्ही द्याल तो उमेदवार आम्ही निवडून आणू. त्यांनी दिलेला तो शब्द मी नेत्यांना मांडला आणि नेत्यांना सांगितलं असं असं आमचे जे विरोधक आहेत या गावात 2च गट, एक माझा गट आणि एक त्यांचा गट. यामध्ये जर हर्षवर्धन पाटील जर या ठिकाणी ही भूमिका घेत आहेत तर आम्ही कोणी नेत्या कुठल्याही साध्या कार्यकर्त्याला उभा करून निवडून आणू शकतो. त्याला कशाला पैसेवाला पाहिजे, यांना नाद पैशाचा, पैसेवाला पाहिजे, पैसेवाला पाहिजे. अरे पैसा पैसा करून काय करायचंय, ही पिढी काय लाचार बनवायची. या तरुणांना त्या पद्धतीचा जर संस्कार घडवला तर नुसताच राष्ट्रपुरुषांचं नाव घ्यायचं, स्वाभिमानाने ते कसे जगले म्हणून सांगायचं आणि आम्ही लाचारीची पिढी बनवायची, हा विषय मला मान्य नाही. म्हणून भूमिका घेतली. या पैशावाल्याचा विषय जो आहे तो हा सगळ्या फक्त इंदापूरचा नाही, हा राज्यामध्ये सर्वत्र आहे, दुनियामध्ये हा चालू राहिलाय. आता कुणीतरी युटर्न घ्या, नाहीतर कडेलोट होईल. कडेलोट काय होईल, लोकशाही उद्ध्वस्त होईल, सामान्य कार्यकर्ता रस्त्यावर येणार नाही. कोण संघटनेत काम करेल, कोण नाही येणार. हा सामान्य कार्यकर्ता म्हणेल कष्ट आम्ही घ्यायचे आणि आमच्या निवडणुका आली की तुम्ही पैसेवाल्याला तिकीट द्यायची, बघा तुमचं तुम्ही. आणि 12 महिने 18 काळ जे काही रस्त्यावरती येऊन काम करणारा कार्यकर्ता, स्वतःचा घाम गाळून काम करणारा कार्यकर्ता, याला वेळेला जर आपण न्याय दिला नाही, त्याच्यावरती जर अन्याय केला तर उद्या संघटना चालवणाऱ्या माणसाला कार्यकर्ताच मिळणार नाही. या लोकशाहीमध्ये संघटना आणि सत्ता या दोन्ही एकत्र चालल्या पाहिजे. या ठिकाणी नुसतं पैशाचा जोर घेऊन पैसेवाले जर त्या ठिकाणी निवडून पाठवले काही उपयोग होत नाही. 45 वर्षाचा अनुभव आहे नगरपालिकेचा, तिथं सेवेचं ते साधन आहे, सत्तेचं माध्यम नाहीये. तिथं बसून नगरपालिकेत जाऊन इथल्या गोरगरिबाची उत्तम सेवा करता येते. नुसताच विकास नाही, रस्ते, लाईट, ड्रेनेज बिनेज सगळं झालं आणि आमची तरुण पिढी लाचार बनली, व्यसनात इंत्याच्या आहारी गेली, जाती जातीमध्ये भांडण, धर्म धर्मामध्ये भांडण झालं, गुन्हेगारी वाढली
आणि समाज जर त्या गावातला मरून पडला तर तुमच्या या असलेल्या विकासाला काय चाटायचं? सामाजिक बांधिलकी ही अत्यंत महत्वाची आहे. नगरपालिकेमध्ये जाऊन ह्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचं असतं. विकास तर होतच राहतो, काम तर होतच राहतं, थोडस कमी नाही तर थोडस जास्त, पण काम थांबत नाही, होत राहतं. पण या गावामध्ये सामाजिक बांधिलकी, धार्मिक सलोखा, जातीय सलोखा हा एकत्रित ठेवून पुढे जाणं, समाज एक संघ ठेवणं, या गोष्टीला अत्यंत महत्व आहे. आणि हे या शहरामध्ये कोण करू शकतो हे मी सांगण्याची गरज नाही. हे पैसेवाल्याचं काम नाही, याला मनगटात जोर लागतो, याला संघटनाच मागं असावी लागते. एक उदाहरण सांगेन, तुमच्याही लक्षात येईल. मी 92 साली भाऊ ते मी अध्यक्ष झालो आणि 92 साली अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच 8 दिवसात आमच्या त्यावेळच्या असलेल्या विरोधकांनी, सत्ताधारी या लोकांनी हे जे स्वच्छतेचे कामगार उपोषणाला बसवले. मी 8 दिवस बघतोय, आता उठतील मग उठतील, उठेना. कळालं राजकारण आहे, आपल्याला अडचण करायची आहे. काय केलं? मी वाट बघितली. 8 दिवसानंतर रोज सकाळी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं. 200-250 कार्यकर्ते रोज जमायचे. महिला चांगल्या चांगल्या घरातल्या यायच्या. ट्रॅक्टर घेतले. त्यावेळेस तर उघड्या गटारी होत्या, गटारी ढोसायचो, कचरकुंड्या उचलायचो, त्याचबरोबर सगळे पावडर मारायचो, गाव चकाचक करायचो. आताच्या लोकांना वाटतं हे काय त्यात विषय सांगते, फोटो काढण्यापुरतंच असं. फोटो काढण्यापुरतं नाही. हे किती दिवस केलं? सुमारे 1 महिन्याच्या वरपर्यंत आम्ही हे काम केलं. 1 महिना संप चालला होता. 1 महिना गाव स्वच्छ ठेवण्याचं काम आम्ही केलं. हिंमत आहे कुणाची पैसेवाल्याची? का व्यक्तिगत एकटा गारटकर करू शकतो? नाही, संघटना असावी लागते. जर स्थानिक स्वराज्य संस्था नीट पद्धतीने चालवायची असेल तर त्याला बळ हे संघटनेचं ज्याच्या पाठीशी आहे तोच ते नीट पद्धतीने चालू शकतो. नाहीतर पण एक नाही 1000 अडचणी तिथं निर्माण होतात. प्रशासनच असतं, ते कधी तुम्हाला भीक घालत नाही. आणि त्या प्रशासनावरती अंकुश जर ठेवायचा असेल आणि गोरगरिबाची कामं जर नीटच करून घ्यायची असतील तर तिथं संघटनेचा दाब असावा लागतो. आणि म्हणून माझं सांगणं होतं की बाबा आपण इथं एकत्रितपणे राहिलो, एवढी मोठी ताकदीची संघटना उभी केली आहे जी कुठेही तुम्हाला पाहायला मिळत नाही. निस्वार्थी तरुणांची फळी इथं आपण उभी केलेली आहे. असंख्य कार्यक्रम केलेत. धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय आंदोलन असेल कुठल्याही पद्धतीचं या इंदापूरमध्ये एक आदर्शवत काम हे आम्ही गेली 40-45 वर्ष आम्ही करतो आणि दाखवून दिलेलं आहे. सर्व थरातल्या लोकांना या ठिकाणी आम्ही बरोबर घेऊन चाललेलो आहे. उत्तम पद्धतीचा जातीय सलोखा, धार्मिक सलोखा. परवा आमच्या मुस्लिम बांधवांना अजमेरची असलेली त्या ठिकाणी अजमेरच्या दर्ग्याच्या त्या ठिकाणी दर्शनासाठीची केलेली सोय असेल. किती संकट काळ आला, करोनाच्या काळात सुद्धा आम्ही रोजा इफ्तार पार्टी बंद केली नाही. जवळपास 40 वर्ष रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आमचा चालू आहे. कधीही कमी पडलेला नाही. तळागाळातल्या असलेल्या दलित वस्तीतले असो, छोटे समाज असो, प्रत्येकाच्या अडीअडचणीला आम्ही धावून गेलेलो आहे आणि ताकदीला समाज उभा करण्याचं काम या ठिकाणी केलंय. नाही काही आम्हाला देता आलं तर गोरगरिबाला इथं कुणी दुखावणार नाही. तो स्वाभिमानाने उभा राहील, त्याच्यावरती अन्याय होणार नाही, एवढं तर काम आम्ही नक्कीच करून दाखवलेलं आहे. आणि हे नगरपालिकेच्या माध्यमातून करताना माझं म्हणणं होतं या आपल्यातला सामान्य कार्यकर्ता करा. आणि इथं तर हर्षवर्धन भाऊ सपोर्ट करायला तयार आहे. त्यांना मी सांगितलं वरच्याही नेत्यांना सहज निवडून येत आहे. फॉर्मच पाळणार नाही कुणी, इतकी सगळी ताकद एकत्र आल्यावरती. पण ह्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. हे जर झालं तर गारटकर इथं मोठा होईल. पण मी मोठा होऊन काय करायचं होतं? मी मोठा झालो तर काय करायचं होतं? जनतेची सेवा करायचं होतं. आणि नगरपालिकेत काय नगराध्यक्ष म्हणून मला जायचं होतं? सामान्य कार्यकर्ता कोण होता? तुमच्याही भागातल्या कार्यकर्त्यांचं नाव दिलं होतं. अजून 2-4 लोकांची नावं दिली होती की जे पक्षनिष्ठ आहेत
आणि ज्यांनी तुमचंच काम नीट केलेलं आहे, तुमचाच, पण तुमच्याही कार्यकर्त्यांना न्याय द्यायची तुमची हिंमत नाही, तुमची ताकद नाही, तुमची मानसिकता नाही. तुम्हाला प्युअर राजकारण करायचं, प्युअर उखडून टाकायची माणसं. भाऊ, या तालुक्यामध्ये गोरगरीब कार्यकर्ता तुम्हाला माहिती आहे, वाडी वस्तीवर तुम्ही उभा केला होता. हा गारटकरचा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षाचा एकच उपक्रम ह्या माणसाने चालवला, वेचून वेचून माझा कार्यकर्ता संपवला. अत्यंत मानसिक त्रास त्याला जेवढी अडचण करता येईल तेवढी कायम केली. मी यांना मोठं करायचं, यांनी माझे कार्यकर्ते कापायचे. आणि ह्या विषयावरती मी सातत्यानं बोलायचो, पण सतत त्यांचं प्रोत्साहन ह्यांनाच मिळायचं. आणि आता पाहता पाहता ह्या नगरपालिकेत हे माझं होमपिच, इथल्याच कार्यकर्त्यांनी, इथल्याच समाजाने गारटकरचं नेतृत्व मोठं केलं. मग या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही मला संपवली गेला तर आता शेवट माझ्यावरतीच घाव घालायचं काढलं. मी लढणारा कार्यकर्ता आहे. कुणाला वाटत असेल वय झालंय 60च्या वर, मी आता शांत बसील. मी जो 40 वर्षापूर्वी होतो ना, त्याच्यानंतर आता पुढचाही काळ माझा तुम्ही बघा. हे निवडणूक झाल्यानंतर उद्याची झेडपी, पंचायत समिती, येणाऱ्या सगळ्या निवडणुकामध्ये याच पद्धतीची आघाडी आपण करून लढणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जसं त्या काळात 40 वर्षापूर्वी मी संघटन उभं केलं, तसं उद्याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही संघटन उभे करणार आहोत. आणि दाखवून देतो नाही, फक्त इथल्या नेत्याला नाही, महाराष्ट्राला दाखवून देतो हे काय असतं संघटन, कसं चालवायचं असतं संघटन, कसा जपायचा असतो कार्यकर्ता. माझ्याकडनं शिकून घ्या, अभ्यास करून घ्या. नुसतं पैशावरती सगळं जग मोजायचं नसतं, कार्यकर्त्याच्या मेहनतीला सुद्धा किंमत द्यायची असते. या पद्धतीने येणाऱ्या काळात संघटन वाढवणारे तुमची सगळ्यांची आम्हाला स्वतःची सगळ्यांची साथ आम्हाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आज आपल्याशी बोलायला म्हणून आलो. विकासाच्या विषयावरती परत बोलेनच, जे जे काही करायचंय त्याला काय जे सगळं विजन आमच्या डोळ्यासमोर आहे. या जिल्ह्यात मध्ये जर बघितलं तर तो लोणावळा आणि इकडचं आपल्याला इंदापूर, तिथं बघा पाऊस पडतो, काही चुकवत नाही. इथं परिस्थिती बघा, बेताचं ऊन, बेताची थंडी, बेताचा पाऊस. या शहरामध्ये जर करायचं ठरवतं खूप काय करता येतं, आणि ते आपण केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे आणि पुढेही करणार आहोत. अशा टीम वर्कचं काम त्या ठिकाणी होण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी साथ द्यावी. या ठिकाणी इच्छुक खूप आहेत. इच्छुकांना मला सांगायचं आहे की जे जे इच्छुक आहेत त्यांनी आज तुम्ही एकत्र बसा आणि तुमच्यातनं कुणी लढायचं तुम्ही ठरवलं तर आम्हाला अधिकचा आनंद होईल. आणि एकत्रितपणे भाऊ, आपण एक अशी कल्पना त्यावेळेला आपण मांडली होती माझ्या नगराध्यक्षाच्या काळात, 1 नगरसेवक आणि 5 त्यावेळेला ग्रामसभेचे सदस्य एका नगरसेवकामागं, अशी 1,200 लोकांची ग्रामसभा केलेली होती. ज्या वेळेला नगरपालिकेतली मिटिंग असेल त्याच्या आदल्या दिवशी ग्रामसभेची मिटिंग, आणि त्या ग्रामसभेच्या मिटिंग मध्ये जे उद्याच्या नगरपालिकेच्या मिटिंग मध्ये जे ठराव आहेत, विषय आहेत, त्या विषयांची चर्चा, काय ठराव घ्यायचा ते ठरवायचं आणि ते ठराव त्या नगरपालिकेत जाऊन त्या नगरसेवकांनी मांडायचे. ही कामाची पद्धत ठेवली होती. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकाभिमुख प्रशासन. आणि एकच नगरसेवक नाही तर एकाच 5 असे 6 नगरसेवक एकेका वॉर्ड मध्ये आम्ही दिले होते. आणि उत्तम पद्धतीचा आदर्श, ती माझी कल्पना घेऊन महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यामध्ये ग्रामसभेची कल्पना राबवली होती. त्याच पद्धतीचं समाजाभिमुख, लोकाभिमुख प्रशासन राबवत येणाऱ्या काळामध्ये जे कोणी इच्छुक आहेत आणि जे इच्छुक नसतील तसे सुद्धा अनेक कार्यकर्ते ताकदीचे आहेत. या सगळ्या कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे, एकत्र बसा आणि एकत्र बसून तुम्ही निर्णय करताय तो का, जर तुमच्याकडनं निर्णय झाला नाही तर आम्ही सगळेजण एकत्रित बसून तो निर्णय घेऊ. तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि तो मान्य जर आपण केला तर मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीचा मेसेज
संपूर्ण शहरभर जाईल। आज या ठिकाणी उमेश क्षीरसागर हे आपले उमेदवार आता इथं मुलानी साहेबांनी या ठिकाणी पाठिंबा त्यांना व्यक्त केला, उद्या ते विड्रॉल देतील, त्यांचा या ठिकाणी सत्कार आपण केला। मी मुलानी साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की आजच्या या सुरुवातीला तुम्ही जी एक व्यापक भूमिका घेतली, अंतःकरण मोठं केलं आणि चला पुढे मी तुमच्या पाठीशी आहे हे जर तुम्ही सांगितलं, खरोखर तुमचं कौतुक आहे। बहुत त्या काळामध्ये यांचे वडील सुरुवातीला इथं राहायला आले तेव्हा यांच्या बरोबर काही 10-20 गुरुजी लोक इथं राहत होती, म्हणून या भागाला सरस्वती नगर नाव। मी नगराध्यक्ष होतो त्या काळामध्ये बाहेरच्या बाजूला पाणी नव्हतं, लाईट नव्हतं, काही नव्हतं। या भागाची हद्दवाढच मी केलेली आहे। या हद्दवाढ केल्यानंतर या भागाला हद्दवाढ व्हायच्या आधी पाणीचा पुरवठा आपण मुलानी गुरुजींच्या सगळ्यावरनं त्यावेळेला केला होता। त्यांच्याबरोबर नेहमी 10-5 लोक यायची, गुरुजी लोक, आणि मला सतत सांगायचे, मला आजही ते आठवतं। आणि अशा पद्धतीनं हा भाग वाढत गेला। आज या शहरातला हा एक चांगला भाग म्हणून नावारूपाला आलेला आहे आणि या पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून आपण पुढे करणार आहोत। मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगायचंय, एक उमेश क्षीरसागर याला आपण या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी पुढे आणतोय। एक तरुण असा एक चांगला उमदा कार्यकर्ता आहे। या कार्यकर्त्याच्या पाठीशी आणि उद्या जे काही या 3 ठिकाणी ज्या उमेदवार इच्छुक आहेत यातली एक जणांचं नाव उद्या घोषित केलं जाईल। या दोन्ही उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदासाठी मी आहे, मलाही नगराध्यक्ष पदासाठी उभारण्याची गरज नव्हती। माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी 12 नगराध्यक्ष केले, सामान्य कुटुंबातले केले, जवळपास शेकडो नगरसेवक केले, सामान्य कुटुंबातले केले। पण आता या मंडळीने ऐकलं नाही माझं म्हणणं होतं आपण कुणालाही पुढे करू आणि सगळ्यांची ताकद लावून निवडून आणू, पण या सगळ्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरलाय म्हणून मला या ठिकाणी नगराध्यक्षाच्या रिंगणात उतरावं लागलेलं आहे। पण मी नगराध्यक्षाचा उमेदवार आणि हे दोन्ही नगरसेवक या तिन्ही मतदारांना एकसारखंच मतदान झालं पाहिजे। एकाला एक दुसऱ्याला एक अजिबात चालणार नाही। सगळ्याला सारखं धरून या ठिकाणी मतदान आपण सगळ्यांनी करायचंय। आमच्या पाठीशी उभे राहा, विश्वास तुम्हाला मी देतो की तुमच्या इथं केसालाही धक्का लागणार नाही। तर केसाला धक्काच आमच्या काळजाला धक्का, नीट लक्षात घ्या। कुणी कुणाची या ठिकाणी दादागिरी गुन्हेगारी काही कोणी खपून घेणार नाही, कोण मोकळा नाही इथं कोणाचं कोण ऐकायला, नीट समजून घ्या। म्हणून मला आपल्या सर्व लोकांना सांगायचंय, विकासाचे जो घोडदौड आहे ती यापेक्षा दुप्पट वेगाने कशी होऊ शकते याचा विचार करूनच मी या निवडणुकीत उतरलेलो आहे। मी आज ते सांगणार नाही, पण विश्वास ठेवा की आपण येणाऱ्या काळामध्ये प्रचंड वेगानं या भागाचा विकास करूयात एवढं या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा मुलांचं या ठिकाणी आमच्या कृष्णा भीमा पॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या ठिकाणी असलेले आपले क्षीरसागर आणि भविष्यातल्या उद्याच्या असलेल्या उमेदवार यांना या ठिकाणी आपण त्यांनाही शुभेच्छा या ठिकाणी देऊयात। राष्ट्रीय समाज पक्षाचे असलेले किरण गोफणे या ठिकाणी आहेत। भागीरथराव जानकर साहेबांनी मला फोनवरनं सांगितले की आम्ही सुद्धा येणार आहोत प्रचाराला, तर हे किरणराव गोफणे सुद्धा त्यांचे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांना आवाहन करतो की हेच वातावरण घराघरात जायचं, चिन्ह आपल्याला पोचवणं थोडस वेळ लागतोय, 1-2 दिवसामध्ये आपल्याला चिन्ह मिळेल, ते 2 दिवसात चिन्ह मिळाल्यानंतर घराघरामध्ये ते पोचवायचं, नाहीतर आपल्याला चिन्ह पोचवण्यामध्ये आपण कमी पडलो तर अडचण निर्माण होईल। त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत करून चिन्ह घराघरात पोचवून या भागातले आपले तिन्ही उमेदवार मोठ्या ताकदीनं निवडून आणण्याचं काम करूयात, अशा पद्धतीचं आवाहन आपल्याला करतो। आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। यानंतर आदरणीय भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील। बरं झालं माझी ओळख करून दिली, आभारी आहे।
कृष्णा भीमा विकास आघाडीची आज प्रचाराची खऱ्या अर्थानं आपण सुरुवात करतोय आणि ती प्रचाराची सुरुवात आपल्या संस्कृतीमध्ये सरस्वतीला आपण फार मानतो, कारण सरस्वती हे विद्येचं माहेर आहे आणि गणराया ही सगळ्या संकटाचा विघ्नहर्ता आहे. त्यामुळं सरस्वती नगरपासून आणि गणपतीचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या प्रचाराला आज इंदापूर शहरामध्ये सुरू करतोय. या कार्यक्रमासाठी ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आपल्या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि ज्यांचा आणि या शहराचा गेले 40-45 वर्ष 2 ते 3 पिढ्यापासूनचा ऋणानुबंध आहे. सगळ्या समाजातल्या विविध घटकांच्या संदर्भातला ऋणानुबंध आहे. असे आमचे सहकारी प्रदीपजी गारटकर, आमचे दुसरे युवा सहकारी प्रवीण भैया माने, या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे अविनाशजी मोठे, नानासाहेब शेंडे, त्याचबरोबर तानाजी बापू थोरात, माऊली वाघमोडे, संदीप चव्हाण, किरण गोपने, किरण गानबोटे, गफूर सय्यद, डॉक्टर रियाज पठाण, राम आजबे, जयकुमार कारंडे, विजय मेहत्रे, अमोल पवार, संतोष देवकर, चांद पठाण, नरेंद्र शिंदे, विठ्ठल अप्पा, धनंजय बाबरस, नौशाद भाई, अजून बरीच नाव आहे ती, पण जर नाव राहिलं कोणाचं घ्यायचं ती माझा दोष नाही, ज्यांनी यादी लिहून दिली त्याचा दोष. नावं सगळीच माहिती आहेत आम्हाला, पण इथं उल्लेख केला पाहिजे मुलाने गुरुजींचा, व्यवहारे गुरुजींचा, का न जगतापांचा, त्याचप्रमाणे आमचे दंडवते भाऊसाहेब दिसत आहेत तिथं बरेच तब्येत, कारण माझ्याकडे तलाठी होते पावड्याला म्हणून म्हणतो. त्याचबरोबर रमेश देवकर असतील, पठाण गुरुजी असतील, ही सगळी जुनी माणसानं या परिसरामध्ये एक सामाजिक ढाचा उभा केला. सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाऊन काम करण्याची शिकवण दिली आणि आमच्यासारखे कार्यकर्ते राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उभा केले. म्हणून आवर्जून या सगळ्यांचा या ठिकाणी मी नाम उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण थंडी वाढायला लागलेली आहे आणि अशाच अजून 3 बैठका 3 प्रभागामध्ये आम्हाला घ्यायच्यात. त्यामुळं मी प्रदीप दादांना, प्रवीण भैयांना सगळ्याला सांगितलं की ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कमीत कमी भाषणं आणि जास्तीत जास्त आपल्याला लोकांचा संपर्क ठेवणं हा थोडासा निवडणुकीमधला आपल्याला सूत्र स्वीकारावं लागतं. संयोजकालाही माझी विनंती आहे की कुठल्याही कार्यक्रमामध्ये सत्काराचा व्यवस्था करूच नका. जे सत्कार करायचे, जे फटाकड्या उडवायच्या, ज्या हलग्या वाजवायच्या, त्या 3 तारखेला आपण ताकदीने एकत्र या, कारण विजय काय होणार आहे काय मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, कृष्णा भीमा विकास आघाडी ही का निर्माण झाली, तर फक्त एकाच मुद्द्याकरता निर्माण झाली की या तालुक्यामध्ये आणि या शहरामध्ये जर लोकशाही जीवन ठेवायची असेल, आपल्याला या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये जर खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे आणायचं असेल आणि भांडवलशाही आणि भांडवलदार एवढीच संकल्पना जर राजकारणामध्ये टिकणार असेल, तर येणाऱ्या भविष्य काळातल्या नव्या पिढीचा राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये शेवट होतोय का काय, ही भीती आणि साशंकता आज आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आली. आणि म्हणून प्रदीप दादा, आम्ही राजकीय संघर्ष केला. ते माझ्या विरोधामध्ये 3 विधानसभेला उभा राहिले. आमने सामने आम्ही लढलो. त्यानंतर जवळजवळ 4 नगरपालिकेच्या निवडणुका त्याही आम्ही आमने सामने लढलो. त्यातल्या 3 वेळा निवडणुका आम्ही जिंकल्या, एकदा त्यांनी निवडणूक जिंकली. पण एवढा राजकीय संघर्ष होऊन सुद्धा कदाचित माझ्यामुळं
त्यांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्रास झाला, माझ्यामुळं त्यांना कदाचित एका दुसरं पद त्यांना जे मिळालं असतं ते मिळालं गेलं नाही, आणि मग हाही विचार मी मनाचा मोठेपणा करून ठरवला की ज्या माणसांचा आपला संघर्ष झाला तीच व्यक्ती या शहराच्या भूमीमध्ये जन्माला आलेली आहे, आणि मग अशा व्यक्तीला जर आपल्याला पुन्हा उतराई करायची असेल आपल्याला, तर मी मित्रांनो आपल्याला गणपतीच्या साक्षीनं सांगतो, प्रदीप दादा निवडणुकीला उभा राहायला तयार नव्हते, आम्ही आग्रह धरला दादा तुम्हाला उभा राहावं लागणार आहे, आणि आज ते आपल्या ठिकाणी उभा राहिले. त्यामुळं मी तुमच्या सगळ्याच्या वतीनं त्यांना आश्वासन देऊ का? काय झोपा लागलेत काय जरा होय? आपल्या सगळ्यांना त्यांना आश्वासन देऊ का मी? काय का हात वर करून सांगा. आम्हाला पण परकीय उमेदवार नकोय, परप्रांतीय नकोय, मराठी माणूस पाहिजे. बर, डायरेक्टर दादा फक्त मतदार यादीत नाव आहे ना? कुठल्या नंबर मध्ये आहे? हा, वा वा, धन्यवाद. हा. मी खात्री करतोय बाबा. तर आपण सगळ्यांनी मिळून आता ही निवडणूक प्रदीप दादा उमेदवार नाही किंवा 20 जे नगरसेवक आपण उभा केले ते उमेदवार नाहीत, तर या इंदापूर तालुक्यातला सामान्य सर्व जाती धर्मातला जो मतदार आहे हा उमेदवार आहे असं समजून आपल्याला मित्रांनो काम करायचं. आणि मला विश्वास आहे की या शहरामधला प्रदीप गारटकरांना आम्हाला उमरा माहिती, घर न घर माहिती आम्हाला. त्यामुळे अजिबात चिंता करायची कारण नाही. कोणी काही जरी म्हणालं, आता माझ्यावर तो प्रसंग कसा आलाय बघा, ज्यांच्याशी माझा संघर्ष झाला आज त्यांचा प्रचार मी करतोय, आणि ज्यांना माझ्याकडून द्यायचं काहीच राहिलं नव्हतं एवढं जॅकेट आणि कपडे होती बाबा. कदाचित दादा विधिलिखित असू शकतं हे, आणि ते विधिलिखित यासाठी असेल की आपण आपली लढाई झाली ती शाब्दिक झाली, ती वैचारिक झाली, ती तत्वाची झाली, पण खुनशीपणाची लढाई आमची नव्हती, मनापासून प्रेमापासून. आणि त्यांचे वडील, मोठे भाऊ, आमचे वडील यांचा ऋणानुबंध होता. माझी मोठी बहीण, दादांच्या घरातल्या सगळ्या महिला, त्या सगळ्यांचा ऋणानुबंध होता. पण आम्ही कधी आमचे कौटुंबिक, व्यक्तिगत, नात्याचे, मैत्रीचे संबंध हे आम्ही राजकारणामध्ये जरी विविध मार्गाने जरी आम्ही जात असलो तरी सुद्धा कधीही या पद्धतीचं आम्ही अंतर येऊ दिलं नाही. आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की असं मतदान करा, पुन्हा या शहरामध्ये पैशाचा नाद सुद्धा कोणी केला नाही पाहिजे, या पद्धतीचं काम आपण केलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलू, पण आज कृष्णा भीमा विकास आघाडीला मतदान का करायचं, फक्त 5च फक्त मुद्दे मी आपल्याला सांगणार आहे, महत्वाचे. पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे, तो म्हणजे या शहराचा आपल्याला सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे. आणि सर्वांगीण विकास जर करायचा असेल आपल्याला, तर इथं बसलेल्या सगळ्या माणसांचं वरचं कनेक्शन कसं आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सत्ता फक्त आमच्या ताब्यामध्ये द्या. शेकडो कोटी रुपयाचा निधी या शहराकरता आणल्याशिवाय मी राहणार नाही, हा विचार या ठिकाणी आपल्याला. तो कसा आणायचा, कुठून आणायचा, राज्याचा प्रमुख कोण आहे, कसं करायचं ते सगळं करू आम्ही, काही अडचण नाही. पण विकासाकरता म्हणून आम्ही आघाडी मित्रांनो या ठिकाणी काढलेली. दुसरा महत्वाचा मुद्दा, या शहराचं सामाजिक ऐक्यीकरण. या शहरामधला सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं सूत्र हे आमच्या या आघाडी करण्याच्या पाठीमागचं मूळ सूत्र आहे. म्हणून आपल्याला आघाडीला मतदान करायचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा की या शहरामध्ये नव्या पिढीला चांगली शैक्षणिक सुविधा आम्हाला द्यायची आहे, आणि ती देण्यामध्ये आमचाही सगळ्यांचा प्रयत्न चालूच आहे. आज या इंदापूर शहरामध्ये बारकाईने बघा, आपण 15-20 हजार मुलं मुली शिक्षण घेत आहेत.
त्या शिक्षणाच्या सुविधा कोणी केलेल्या आहेत, नवी पिढी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे कोण आणतंय, याचं मूळ सूत्र सुद्धा आमच्या कृष्णा भीमा विकास आघाडीमध्ये आहे. आणि म्हणून प्राथमिक शिक्षणापासून इंजिनिअरिंगच्या शिक्षणापर्यंतची सुद्धा व्यवस्था या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून आपण करतोय. हा तिसरा मुद्दा मित्रांनो आपण आघाडीच्या बाबतीतला आहे. चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की इंदापूर शहर एक मोठी बाजारपेठ आहे. मी बसल्या बसल्या विचार करत होतो, या शहरामधला 25,000 मतदार आणि 50,000 लोकसंख्या, ह्याचं विभाजन जर आपण बघितलं तर ह्याच्यातला व्यापारी वर्ग करणारा एक मोठा वर्ग आहे. तो व्यापार कशावर चालतो? दुकानामध्ये गिराईक कुठनं येतं? पान टपरीवाला असेल, वडेवाला असेल, चहावाला असेल, ही माणसं स्वतःचा व्यवसाय कशाच्या ताकदीवर करतात? ती मेहनत करतात. पण येणारा गिराईक जर असेल तर तो व्यवसाय चालतो. आणि गिराईक जर आणायचा असेल तर त्या गिरायकाच्या खिशामध्ये सुद्धा पैसे असावे लागतात. आणि ते भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम इथं बसलेली माणसं आम्ही आमच्या विविध संस्थेमधून करतोय. हे खरं कृष्णा भीमा विकास आघाडीचं महत्वाचं सूत्र आहे. हे मला प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी सांगायचे. पाचवा महत्वाचा मुद्दा, तरुणांच्या 2 हाताला काम द्यायचे. आपल्याला कोण काम देणार आहे सांगा? आपण विचार आपल्या अंतकरणाला. आज नुसत्या सोनाई डेअरीमध्ये या प्रभागातली 200-250 माणसं काम करतायत. या शहरामध्ये आमच्या संस्थेमध्ये सुद्धा 1,000-1,200 लोकांपेक्षा अधिक कुटुंब आज या ठिकाणी सर्व्हिस करतायत. काहींचे छोटे मोठे व्यवसाय आपण निर्माण केलेले आहेत, काही व्यापारी संकुल आपण निर्माण केलेले आहेत. आणि त्यातून मित्रांनो आज या शहरामध्ये कर्मयोगी साखर कारखाना असेल, निराभीमा सहकारी साखर कारखाना असेल, जस अभ्यास करा. वर्षामध्ये ह्या सगळ्या संस्थेच्या, सोनाई परिवाराचा विषय असेल, या सगळ्यांचा हिशोब जर आपण केला तर माझा तानाजीराव दावा आहे 2,000 ते 2,500 कोटी रुपये एका वर्षामध्ये जर कोण निर्माण करून देत असेल तर ती कृष्णा भीमा विकास आघाडीच करणार आहे. हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं. तरुणांना नोकरी देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा, महिलांच्या 2 हाताला काम देण्याकरता सुद्धा मला असं वाटतं हे काम घेऊन आम्ही कुणाचा द्वेष करण्याकरता उभं राहिलो नाही, कुणाला तरी संपवण्याकरता आम्ही उभं राहिलेलो नाही, कोणाचा तरी त्या ठिकाणी राग काढण्याकरता उभं राहिलेलो नाही. तर या शहराचा सगळ्या बाजूनी विकास जर आपल्याला करायचा असेल आणि पुढच्या 10 वर्षामध्ये या इंदापूर शहराची लोकसंख्या 1 लाख होणार आहे आणि मतदार हा 60,000 ते 65,000 होणार आहे, ती दृष्टी डोळ्यासमोर ठेवून मला असं वाटतं आपल्याला हे सगळं काम करावं लागणार आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार आपण करा. नगराध्यक्षाचा उमेदवार आपला ठरलेला आहे. बाकीचे उमेदवार आपण आता आज उद्या 2 दिवसामध्ये आपण निश्चितपणानं ठरवू. इथं बरं झालं सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. हा एक चांगला तरुण उमेदवार आहे. आमची मुलांनी कुठे आहेत? यांच्या आता टाळ्या वाजवा एकदा जरा. असा मोठेपणा दाखवावा लागतो. त्यामुळं महिलांचे 2-3 अर्ज आहेत, त्याच्यामधलं आपण एक नाव फायनल करू. बाकीच्या प्रभागामधल्या अजून काही चर्चा होतील त्या पद्धतीने आपण करू. माझी विनंती एक आहे आपल्या सगळ्यांना सांगतो, आता उमेदवारीसाठी लय नाराज होऊ नका सांगतो. मनाचा मोठेपणा दाखवा. माझ्यासारखा कार्यकर्ता जर 10 पावलं मागे सरत असेल, प्रवीण भैयासारखा कार्यकर्ता जर 20 पावलं मागे सरत असेल तर आपल्याला 1 पाऊल मागे सरायला काय अडचण आहे हा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. कारण आपली ही वैचारिक लढाई आहे, आपली ही तत्वाची लढाई आहे, आपली ही संघर्षाची लढाई आहे, आपली ही विकासाची लढाई आहे आणि आपली ही परिवर्तनवादी लढाई आहे. आणि मला असं वाटतं ह्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. काही चिंता करू नका, कुणी येईल, काही अफवा पसरतील. आता दादा जशी तुमची अवस्था झाली त्या पक्षामध्ये, तशी आता सुद्धा काही उमेदवारांची तशीच अवस्था झाली. कानावर येतंय काय काय आमच्या सांगतो तुम्हाला, काही लय विस्तारानं बोलायची गरज नाही. म्हणजे मला तर असं वाटतंय की त्यांनी ठरवलंय कोणाला शिल्लक ठेवायचं नाही. उमेदवारी देऊन बी शिल्लक ठेवायचं नाही, नाकारून बी शिल्लक ठेवायचं नाही. सारखं कोणाच्या पायात अडकून मला असं वाटतं हे चित्र आता सुरू झालेलं आहे. त्यामुळं
हा ट्रेलर सुरू झाला आता, अभी पिक्चर तो बाकी है. त्यामुळे अजिबात चिंता करू नका. महादेव जानकर साहेब सुद्धा आपल्या बरोबर आहेत. किरण, तुझं मनापासून अभिनंदन. तुम्ही माझ्यावर उभं राहिला होता, तुझं अभिनंदन. प्रवीण भैया उभं राहिले होते, तुमचंही अभिनंदन. यांनी निवड लढवली 3 वेळा, तुमचंही अभिनंदन. आणि तुम्ही सगळ्यांनी मला मतदान केलं, तुमचंही अभिनंदन. गमतीचा भाग सोडा, पण आपल्याला आता दिलखुलास किंतु परंतु मनात ठेवायचा नाही. माझा स्वभाव क्लिअर असतो. सांगतो मी त्यांना 2 महिन्यापूर्वीच बोललो होतो, ती बोलले भाषणामध्ये. सांगतो आणि मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो, या माणसानं आपल्या करता धाडस केलं. कुणाकरता केले? आपल्या सगळ्यांच्या करता. त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की ह्यांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून येतील त्या सगळ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य जर कुणाला मिळालं असेल तर ते प्रदीप गारटकरांना मिळालं पाहिजे. या पद्धतीचं काम मित्रांनो आपण करू. बाकीच्या गोष्टी काही काळजी करू नका, सगळं होईल व्यवस्थित. कोण आलं, कोण गेलं, कुणी काय केलं, आता दम द्यायचं काम सुरू झालंय. कोण सांगतो तुझं हे बघतो, तुझं ते बघतो, काय कुणाला बघायचंय ते बघू द्या. आपण 3 तारखेला त्यांना बघू का. त्यामुळं अधिक वेळ न घेता गफूरबाई, आपण सगळ्यांनी अतिशय छोट्याशा कालावधीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम आपण इथं केला. आणि ज्या भीमा कृष्णा आघाडीची सुरुवातच सरस्वती नगरपासून झालेली आहे, मला असं वाटतं पुढचा प्रवास हा आपला अतिशय चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर कुठे आहेत आमचे? डॉक्टर पेशंटकडे गेले काय? डॉक्टर बी आपला भारी माणूस आहे बरं का. डॉक्टर मगाशी बसले होते, इथं चर्चा झाली. कुठे भाई साहेब? तर या सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं आपण या पुढच्या काळामध्ये जे चिन्ह आपल्याला मिळेल त्या चिन्हाचा प्रचार हा आपण जास्तीत जास्त पद्धतीने आपण करूया, एवढंच आवाहन करतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रदीप दादांना एकच ग्वाही देतो की आपण प्रदीप गारटकर चिंता करू नका. सारं इंदापूर शहरच काय, पण इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी कार्यकर्ता हा तुमच्याकरता जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आदरणीय भाऊ प्रवीण भैया, आपण बहुमोल असा वेळ दिला, सर्वच पदाधिकाऱ्यांनी वेळ दिला, सर्वांचं मनपूर्वक आभार. सोबतच या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनी, सर्व आमचे बांधव या ठिकाणी अगदी अल्पावधीत छोट्याशा मेसेजवर, अगदी त्यासाठी मला नाव घ्यावं लागेल.